खास महिलांसाठी भारत सरकारने काढल्या आहेत 15 नवीन योजना, ज्याच्या माध्यमातून महिला लखपती होणार। महिलांची आर्थिक परिस्थिती किती कशी असू द्या, महिला गरीब असू द्या किंवा श्रीमंत असू द्या, नोकरी करत असू द्या किंवा नसू द्या, महिलांचं वयही किती असू द्या, प्रत्येक महिलाला या योजनांचा लाभ मिळणार आहेच। तितक्या क्रांतिकारी या नवीन योजना कुटुंबातील महिलांना मिळणारा हा लाभ नुसत्या महिलेलाच नाही तर त्या संपूर्ण कुटुंबाला याचा लाभ मिळणार आहे। यातील काही योजना पूर्वीपासून सुरू होत्या, तर काही योजना इथून पुढे देखील सुरू होतील, तर काही आत्ताच चालू करण्यात आलेल्या आहेत। या योजनेमुळे महिलांचं लग्न, त्यांचं शिक्षण, तसेच त्यांना सुरू करायचा असलेला व्यवसाय या प्रत्येक गोष्टीसाठी आर्थिक सहाय्य मिळणार आहे। यातील एक दोन योजनांनी महिला लखपती तर एका योजनेने महिला करोडपती होऊ शकतात। यामध्ये महिलांच्या शिक्षणासाठी अनुदान, व्यवसायासाठी कर्ज, त्यांना मोफत प्रशिक्षण, मोफत गॅस अशा क्रांतिकारी काही सुविधांचा लाभ त्यांना मिळणार आहे। जर तुमच्या घरात महिला असेल तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पाहत राहा, कारण की घरातील महिलांना मिळणारा हा लाभ ज्यामुळे पूर्ण कुटुंबाचा फायदा होऊ शकतो। त्यामुळे आमचं तुम्हाला निवेदन आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर देखील करा, कारण की सरकार योजना भरपूर काढतं, पण त्याची माहिती नसल्यामुळे भरपूर गरजू लोकांना त्याचा लाभ घेता येत नाही। कोणाला एकाला जरी लाभ या व्हिडिओमुळे मिळाला तरी आमचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश सफल झाला आहे असं आम्ही समजू। मग चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ। खास महिलांसाठीच्या योजना ज्या आत्ताच लॉन्च झालेल्या आहेत, काही जुन्या आहेत, पूर्ण भविष्यात काही चालू राहतील, अशी डिटेल माहिती आज व्हिडिओमध्ये घेतोय। स्टेप बाय स्टेप आपण माहिती घेतोय। आपण निवडक 10 ते 12 योजना त्या ठिकाणी आणलेल्या आहेत, ज्याची माहिती तुम्हाला असणं फार गरजेचं आहे। पहिला आहे मोफत शिलाई मशीन योजना। देशातील मोठ्या लोकसंख्येमध्ये गरीब आणि नोकरदार महिलांचा समावेश आहे। या महिलांना रोजच्या गरजा पुरवण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं। मग महिलांची ही समस्या लक्षात घेऊन भारत सरकारने गरीब आणि कष्टकरी महिलांना मोफत शिलाई मशीन देण्याची योजना सुरू केलेली आहे। या योजनेअंतर्गत सरकार देशातील प्रत्येक राज्यात 50,000हून अधिक महिलांना मोफत शिलाई मशीन देत आहे, ज्यावरून तुम्हाला स्वतःचा रोजगार सुरू करता येईल आणि याच्या माध्यमातून तुम्हाला मोफत ट्रेनिंगची देखील एका विशेष योजनेद्वारे तरतूद करण्यात आलेली आहे। आता दुसऱ्या अतिशय महत्त्वाच्या योजनेविषयी जाणून घेण्यापूर्वीच एक अशी योजना या योजनेच्या लिस्टमध्ये आहे की ज्या माध्यमातून तुम्हाला 2,000 रुपये दर महिन्याला मिळणार आहे। पण त्याआधी पाहूयात की जर आता शिलाई मशीन जर दिली तर व्यवसाय स्थापन करावा लागेल। व्यवसाय स्थापन करायचा तर तो व्यवसाय स्थापन करायला पैसे लागतील, तर मग ते कुठून येणार? तर त्यासाठी योजना आहे उद्योगिनी योजना। होय, उद्योगिनी ही जी काही योजना आहे तर ही खास महिलांसाठी, महिलांना समाजात मान सन्मान मिळावा व त्यांना विविध उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून त्या सक्षम व्हाव्यात यासाठी राज्य शासनाने केवळ महिलांसाठी योजना सुरू केली। या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला एखादा छोटासा व्यवसाय किंवा किरकोळ विक्रेते तुम्ही असाल किंवा तुम्हाला काहीतरी तयार करून काहीतरी विकायचं आहे, काहीतरी व्यवसाय सुरू करायचा आहे, तर यासाठी तुम्हाला 3 लाख रुपयापर्यंत कर्ज दिलं जातं आणि हे कर्ज परतफेड करण्यासाठी तब्बल 7 वर्षाची मुदत असते। याचं व्याजदर इतका कमी असतो की जो अगदी त्यामध्ये देखील तुम्हाला तुमच्या वार्षिक कुटुंबाचं जे काही वार्षिक उत्पन्न आहे तर त्यानुसार तुम्हाला याच्यामध्ये अनुदान देखील देण्यात येत असतं। आता तिसरी योजना आहे लहान मुलींसाठी, जी योजना आहे माझी कन्या भाग्यश्री योजना। या योजनेअंतर्गत जवळपास 1 लाख रुपये तुमच्या मुलींना मिळू शकतात। महाराष्ट्र शासनाने एप्रिल 2016 पासून माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू केली। मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी त्यांचा जन्मदर सुधारण्यासाठी योजना सुरू करण्यात आली। यामध्ये जर या योजनेच्या माध्यमातून मुलीच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या आत जर पालकाने नसबंदी केली आणि दुसरी मुलगी जन्मल्यापासून 6 महिन्याच्या आत पालकांना नसबंदी केल्यास 50,000 रुपयाची रक्कम शासनाकडून मुलीच्या नावावर बँक खात्यात जमा करण्यात येते। या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी असणं आवश्यक आहे। माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत मिळालेले पैसे मुलीच्या शिक्षणासाठी वापरण्यात येतात। पुढची योजना मुलींसाठी आहे आणि त्यानंतरची जी काही योजना आहे तर ती तब्बल महिलांना 15,000 रुपये मिळवून देत असते। आता मुलींसाठीची योजना आहे पुढची लेक लाडकी योजना। ही देखील लहान मुलींसाठी योजना त्या ठिकाणी आणलेली आहे। महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील मुलींचं सक्षमीकरणासाठी चालवण्यात येणारी आणखी एक क्रांतिकारी योजना आहे, जी म्हणजे लेक लाडकी योजना। या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणासाठी, त्यांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी, त्यांना आत्मनिर्भर प्रबळ बनवण्यासाठी योजना सुरू करण्यात आली। या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलींच्या कुटुंबाचे रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी असावे।
फक्त दुर्बल वंचित घटकातील लाभार्थी मुलींनाच योजनेचा लाभ घेता येईल। या योजनेच्या माध्यमातून राज्यातील पात्र मुलींना 18 वर्षाची होईपर्यंत शिक्षणासाठी 75,000 रुपयाची आर्थिक मदत यामध्ये दिली जाते। यानंतर पाहूयात की अशी योजना की जिच्या मार्फत महिलांना 15,000 रुपये हे मिळू शकतात। ती योजना आहे महिला बचत सन्मान योजना। महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना ही पोस्ट ऑफिसची एक योजना आहे। ही गुंतवणूक योजना आहे। यामध्ये महिला गुंतवणूक करू शकतात आणि ज्यावर जबरदस्त व्याजदर महिलांसाठी मिळत असतो। 7.5% चक्रवाढ व्याज देणारी ही अगदी क्रांतिकारी पोस्टाची योजना आहे। याच्यामध्ये जास्तीत जास्त 2 लाख रुपयापर्यंत गुंतवणूक केली जाऊ शकते। या योजनेत जमा केलेल्या रकमेवर जबरदस्त व्याज चक्रवाढ त्या ठिकाणी मिळतं आणि 2 लाखावर जवळपास 15,000 रुपयाच्या वरती रक्कम याच्यामध्ये तुम्हाला मिळू शकते। याचं खातं कोणीही उघडू शकतं। अल्पवयीन मुली जर असतील तर त्यांच्या पालकांच्या देखरेखीखाली उघडले जाते। पोस्ट ऑफिस व्यतिरिक्त तुम्ही हे कोणत्याही बँकेत उघडू शकता। एक छोटासा फॉर्म तुम्हाला भरावा लागतो आणि जास्तीत जास्त 2 लाखापर्यंत रक्कम याच्यामध्ये जमा करू शकता। आता यानंतरची योजना जी आहे ती महिलांना लखपती बनवते, ती म्हणजे लखपती दीदी योजना। पंतप्रधान नरेंद्र मोदी 2023च्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात लखपती दीदी योजनेची घोषणा केली। या योजनेअंतर्गत देशातील खेड्यापाड्यातील 2 कोटी महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते। यात महिलांना प्लंबिंग, LED बल्ब बनवणे, ड्रोन चालवणे, दुरुस्ती करणे अशा अनेक कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते। दरम्यान ही योजना प्रत्येक राज्यातील स्वयंसहायता गटांमार्फत चालवली जाते। प्रत्येक भारतीय महिला या योजनेचा लाभ घेऊ शकते, पण लाभ घेण्यासाठी महिलांना त्यांच्या राज्यातील बचत गटामध्ये सामील व्हावं लागतं। फार क्रांतिकारी योजना आहे। यामार्फत तुम्ही ड्रोन उडवू शकता, तुम्ही LED बल्ब, प्लंबिंग याची माहिती, कौशल्य प्रशिक्षण दिलं जातं आणि याच्यामध्ये भरपूर फायदा याच्यामार्फत उचलला जाऊ शकतो। यानंतर अजून एक कर्ज योजना आहे, ती म्हणजे महिला समृद्धी कर्ज योजना। फक्त महिलांसाठी राबवण्यात येते। व्यवसायासाठी कर्ज याच्यामार्फत दिलं जातं। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून राबवण्यात ही योजना येत असते। याच्या माध्यमातून 5 लाख ते 20 लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले जाते। कर्जावर फक्त 4% इतका व्याजदर आकारला जातो आणि परतफेडीसाठी 3 वर्षाचा कालावधी असतो। कन्यादान योजना विवाह समारंभात होणारा खर्च टाळण्यासाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी 20,000 रुपयाची आर्थिक मदत जोडप्यांच्या पालकांना या माध्यमातून दिली जात असते। पुढची योजना अशी आहे की जी विधवा महिलांसाठी आहे। महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना। एखाद्या महिलेचे पतीचे आकस्मिक निधन झाले किंवा अन्य काही कारणाने मृत्यू झाला तर तिला समाजात एकटं वावरताना खूप अडचणी येतात, तर त्याचा सामना न करावा लागावा आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी महिला कल्याण विभागाकडून राबवलेल्या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिला 1,000 रुपये पेन्शन याच्या मार्फत देण्यात येत असते। या व्यतिरिक्त सुकन्या समृद्धी योजना ही देखील आहे। तर अशा भरपूर साऱ्या योजना आहेत, पण त्यातल्या खास योजना आम्ही तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला। कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा। चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा।